नमस्कार. आजची रेसिपी चिकन गोळे पुलाव. त्यासाठी मी इकडे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून साफ करून बोनलेस चिकन इकडे घेतले आहे. त्याचे आपण बारीक तुकडे करून घेऊ याप्रमाणे. दुसरीकडे 2 बेडगी मिरची, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा शहाजिरे, 3 हिरवी वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 8 ते 10 काळी मिरी, 1 स्टार फूल. हे सर्व आपण जिन्नस मंद आचेवर परतून घेऊया. काही सेकंद परतल्यानंतर गॅस बंद करून गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून याची पावडर तयार करून घेऊ. याप्रमाणे पावडर तयार करून यामध्ये आपण हिरव्या 2 लाल मिरच्या घालू, त्याची देठं काढून घेऊ. दुसरीकडे हे चिकनचे तुकडे घालून घेऊ. बोनलेस चिकन आहे, इकडे बोनलेस चिकनचे वापर करावा. थोडीशी कोथिंबीर, हे झाकण लावून याचा आपण खिमा तयार करून घेऊ. याप्रमाणे खिमा तयार करून एका मिक्सिंग बाउलमध्ये हा खिमा काढून घेऊ. त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबू पिळून घालूया. एक चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा कोल्हापुरी मसाला. हे सर्व जिन्नस एकजीव करून मिक्स करून घेऊ आणि याचे गोळे तयार करून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. याप्रमाणे गोळे तयार करून दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी सुके खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, छोटा तुकडा अद्रक, 10 ते 15 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर घालून याचे वाटण तयार करून घेऊ. याप्रमाणे पाणी न वापरता वाटण तयार करून दुसरीकडे गॅसवर एक भांडं ठेवून त्यात 4 चमचे तेल घालू, अर्धा चमचा तूप घालून यामध्ये खडे मसाले घालू. ते काही सेकंद परतून घेऊ. कढीपत्ता, उभा चिरलेला 1 कांदा, हे तेलावर परतून घेऊन चवीनुसार मीठ घालूया. टमॅटोचे काप घालूया. 1 टमॅटा चिरून घातला आहे, तोही परतून घेऊया. पाव चमचा लाल तिखट, किंचित हळद, एक चमचा काश्मीरी लाल तिखट. हे तेलावर मिक्स करून परतून घेऊन तयार केलेले वाटण घालून हे तेलावर परतून घेऊया. यामध्ये 2 ग्लास पाणी घालून फोडणीला उकळी आली की यामध्ये 2 कप बासमती तांदूळ अर्धा 1 तास भिजवून तो यामध्ये घालूया. झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया. दुसरीकडे दुसऱ्या भांड्यात तेल घेऊन 4 चमचे त्यामध्ये तयार केलेले गोळे घालून तेलावर ते परतून घेऊया.
आणि झाकण ठेवून हे 10 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊया. 10 मिनटानंतर झाकण काढून याप्रमाणे चिकन गोळे तयार. दुसरीकडे तयार केलेला पुलाव यामध्ये ते गोळे घालून त्यावर थोडंसं गोळ्यातील तेल घालून एक स्टीम आणावी आणि यानुसार सर्विंग प्लेटमध्ये काढून चिकन गोळे पुलाव तयार. गरमा